महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा घेतली जाते। त्यामध्ये आपली 12वीची जी परीक्षा आहे ही 10 फेब्रुवारी पासून सुरू होत असून ती 18 मार्च पर्यंत चालणार आहे। तर 10वीची परीक्षा जी आहे ती 20 फेब्रुवारी पासून ते 18 मार्च या कालावधीत असणार आहे। या सर्व परीक्षा शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यासाठी इयत्ता 12वीला 35,211 विद्यार्थी 117 परीक्षा केंद्रावरून बसलेले आहेत। तर इयत्ता 10वीसाठी 40,828 विद्यार्थी हे 161 परीक्षा केंद्रावरून परीक्षेला बसलेले आहेत। या परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकाच्या कलेक्शनसाठी 16 परिरक्षक केंद्र निर्माण करण्यात आलेली आहेत। त्यामार्फत त्याची कारवाई केली जाणार आहे। तसेच जिल्हा स्तरावर 8 भरारी पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे व या भरारी पथकामार्फत विविध केंद्रांना आकस्मिकपणे भेटी दिल्या जाणार आहेत। तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा ही शांततेच्या आणि कॉफीमुक्त वातावरणात होण्यासाठी त्या ठिकाणी बैठ्या पथकाची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि इतर विभागाची जे कर्मचारी आहेत त्यांची नियुक्ती माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने करण्यात येणार आहे। तसेच कॉफीमुक्त परीक्षा होण्यासाठी प्रत्येक केंद्रावर CCTV लावण्यासंदर्भातील सूचना दिलेल्या आहेत। ज्या ठिकाणी CCTV नाही आहेत अशा ठिकाणचा स्टाफ हा चेंज केला जाणार आहे। म्हणजे त्या ठिकाणी दुसरे शाळेचे शिक्षक नेमून त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे। आणि एकूणच बुलढाणा जिल्ह्यामध्ये कॉफीमुक्त आणि शांततेच्या वातावरणात परीक्षा पार पडेल यासाठी जिल्हा स्तरावरील माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समितीने पूर्णपणे नियोजन केलेलं आहे व परीक्षा योग्य वातावरणात पार पडेल असे आम्हाला सगळ्यांना आशा आहे। विद्यार्थ्यांना हेच आवाहन केलं जाईल की त्यांनी मनावर कोणतेही दडपण न आणता, परीक्षेचा कोणताही स्ट्रेस न घेता, ताण न घेता चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आपली यश मिळवावं हीच एक सगळ्या विद्यार्थ्यांना माझी हे असेल आणि त्यांना या परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो।